स्वागत आहे आपले भाजी पटाका रेसिपी वणीत या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। आता आहे गोकुळाष्टमी आणि गोकुळाष्टमीसाठी ना आज आपण मस्त अशी झटपट आणि कमी वेळेमध्ये होणारी रेसिपी पाहणार आहे। आणि गोकुळाष्टमीला ना प्रत्येक गावामध्ये गोकुळाष्टमी ही साजरी केली जाते किंवा घरामध्ये पण केली जाते। तर आपण सुंठवडा जो आहे का तो पण करतातच, पण त्याच्या व्यतिरिक्त आहे ना लाडू करत असतात गोकुळाष्टमीसाठी। सुंठवड्यासारखेच लाडू असतात ते, म्हणजे अनेक असे गोकुळाष्टमीला आहे ना जातात पदार्थ नैवेद्यासाठी। तर चला आता गोकुळाष्टमी स्पेशल अशी रेसिपीला सुरुवात। ह्या लाडूंना आहे ना सुदामा लाडू पण म्हटलं जातं आणि एक वाटी पोह्यापासून आपण खूप छान असे श्रीकृष्ण गोकुळाष्टमीसाठी ना लाडू तयार करूया। चला आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथं घेतलेले आहे एक वाटी हे भाजलेले पोहे आहे, पाव वाटी शेंगदाणे आहे भाजलेले, त्यानंतर अर्धा वाटी खोबरं आहे, अर्धा वाटी गूळ आहे, खसखस आहे, 2 चमचे तीळ घालायचे असेल तर 1 चमचा तीळ घ्या, त्यानंतर 4-5 बदाम आणि 4-5 काजू लागणार आहे। आता गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये ना अर्धा चमचा तूप घालायचं आहे। आणि बघा इथं आपण काजू आणि बदाम घेतले, ते काजू बदाम चांगले ना आपल्याला भाजून घ्यायचे आहे तुपामध्ये। अर्धा चमचाच तूप लागतं, जास्त काही तूप लागत नाही भाजण्यासाठी। अगदी कमी तुपामध्येच करणार हे लाडू बघा तुम्ही। त्यानंतर जो किसलेला खोबरा आहे ना, अर्धा वाटी खोबरं घेतलेलं किसलेलं, ते पण घालून घ्यायचं आणि मस्त असं लालसर रंग येईस्तोवर भाजून घ्यायचं आहे। बघा लालसर रंग आल्यानंतर आपण आता हे काढून घेऊ। आणि खसखस पण भाजून घ्यायची आहे। मला तुपामध्ये खसखस टाकायचं लक्षात नाही राहिलं, पण मी आता तुपाची कढई आहे तर खसखस तुपाच्या कढईमध्येच भाजून घेते। पण काय करा आता खोबरं टाकल्यानंतर आहे ना खसखस भाजून घ्या। तर बघा इथं सगळे आपण ज्या वस्तू घेतल्या आहे ना त्या सगळ्या भाजून झालेल्या आहे। आणि आता हे लाडू तर मी थोड्या प्रमाणात करणार आहे, त्यामुळे सगळं मी एकत्रच काढणार आहे, खोबरं शेंगदाणे। जर तुम्ही हे जास्त क्वांटिटीमध्ये करणार असाल ना तर पोहे सुरुवातीला ना बारीक करून घ्यायचे आहे, पण मी थोडे करणार होते त्यामुळे मी सगळे एकत्र टाकले। त्यानंतर आपण घालायचं आहे गूळ आणि इथं लागणार आहे खजूर। खजूर 5-6 खजूर घ्यायचे। खजुराऐवजी ना इथं खारीक पण घालू शकता, खारीक असेल तर खारीक भाजून घालायची आहे। पण खजूरने काय होतं टेस्ट पण खूप छान लागते आणि आपले लाडू आहे ना छान असे ओलसर पण होतात, म्हणजे जास्त तुपाची पण गरज पडत नाही आणि मिक्सरला खूप छान असे बारीक केले जातात। तर बघा आता हे सगळं आपल्याला मिक्सर चालू बंद करत करत फिरवायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपला लाडू हा टाळूला पण चिटकणार नाही। आणि आरामशीर हे लाडू 15 ते 20 दिवस आरामशीर टिकणार आहे, त्यामुळे ना याला काहीही प्रॉब्लेम नाही लाडू करण्यासाठी। जरी आपली कृष्ण जन्माष्टमी झाल्यानंतर पण आपण हे लाडू खाऊ शकतो। तर बघा छान असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। मिक्सर चालू बंद करत करतच बारीक करायचं हे आणि छान आता लाडू वळून घ्यायचे। आता बघा तुपाची सुद्धा गरज लागली नाही आपल्याला, कारण आपण खजूर घातलं, खजूर पण ओलसर असतं आणि गूळ पण हा छान होता, त्यामुळं आपल्याला तूप घालायची गरज पडली नाही। जर तुम्हाला मिश्रण जास्त कोरडं वाटत असेल ना तर थोडं तूप घालायचं, कमीत कमी अर्धा चमचा किंवा 1 टीस्पून इतकं तूप तुम्हाला लागेल। पण मला तर अजिबात लागलं नाही आहे, कारण खजूर घातलं आहे। जर खारीक घातली ना तर तूप लागतं वरून, त्यामुळे ना आपण शक्यतो होता होईल खजूरच घालायचे आणि लाडूची चव म्हणजे अप्रतिम चव लागते या लाडूंची। तर आपले सगळे लाडू इथे वळून झालेले बघा, किती छान लाडू तयार झाले आहे, अगदी दाणेदार असा लाडू दिसतोय हा। आता हे लाडू केलेच जातात, सुटवडा केला जातो, लाडू केले जातात, बर्फी पण केली जाते नैवेद्यासाठी। आणि खरं सांगू तर ना सगळ्यात अतिप्रिय हा नैवेद्य कुठला असेल तर तो म्हणजे दह्याचा नैवेद्य आहे। दही हे श्रीकृष्णांना खूप आवडतं, त्यामुळे सगळ्यात पहिले तर ना दह्याचा नैवेद्य ठेवा तुम्ही बाळकृष्णांना। चला बघा किती छान असे रंग आलेला आहे लाडूंना आणि आपले दाणेदार असे लाडू तयार झालेले आहे, सुदामा लाडू। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर एखादी कमेंट करा। आणि काही चुकी जरी झाली असेल व्हिडिओमध्ये तरी पण तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये की नाही नाही हे घालायला पाहिजे होतं, त्यामुळे ते लाडू आणखी सुंदर झाले असते, तर तरी चालेल मला। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।